व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर. उभरताचं मार्गदर्शक नेतृत्व, तरुणांच्या हृदयस्थानी असलेलं नेतृत्व, यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. प्रथमतः आपल्या हिंदू धर्माचं आराध्य दैवत किंवा गुरु हा भगवध्वज, त्याला वंदन करतो. त्याचबरोबर इथं सर्वच व्यासपीठावरील सर्व संत गुरुतुल्य यांच्याकडून मी आशीर्वाद मागतो की आम्हाला थोडंसं धर्मकार्य करण्याकरता जमिनीवर राहून कार्य करू. मला थोडासा आवाज आला, तुम्हाला आला का आता? जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, जय जय श्रीराम. खरं तर आज आपण या धर्मसभेसाठी जमलो आणि त्याचं निमित्त आहे विशाल हिंदू धर्म संमेलन. आणि गेल्या 100 वर्षापासून ज्या संघाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या प्राणाचीही बलिदान दिलं, त्यांच्या प्रत्येक रक्तामधून हे 100 वर्ष या संघाचे लिहिले गेले. हे 100 वर्ष असेच नाही झाले की बऱ्याचशा वेळेस त्या संघावरती बंदीची पण प्रक्रिया झाली, तरी पण तो वटवृक्ष आज आपल्याला हा डौलत आपल्याला बघत आहोत. खर तर आपल्याला हिंदू एकता ही सर्वात महत्वाची, ही काळाची गरज आहे. मी मराठा, मी माळी, मी कोळी, याच्यामध्ये आपण सगळेजण विखरले गेलो आणि जे इंग्रजांनी केलं तेच आता हा एक दुसरा धर्म आपल्यावर करू इच्छितो. फोडा आणि राज्य करा. आपल्यामधली ही फूट बंद होण्याची खूप गरज आहे. आपल्यावाले जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, शाहू फुले आहेत, यांनी काय नुसतं माझा धर्म, माझी जात ह्या जातीकरता कार्य केलं नाही, वंचितांपर्यंत पोहोचण्याचं कार्य केलं. आणि आपण आज त्यांचावाला विचार हा वेगळ्या मार्गाने घेऊन चालून आपला धर्म आपण भ्रष्ट करत आहोत, आपला धर्म आपण नाश करत आहोत. प्रत्येकाच्या घरात गेलं की आपण पहिले राम राम म्हणायचो, पण आता थोडीशी प्रथा बदलत चालली. वेगवेगळ्या जातीमध्ये आपण वाटत चाललो. ही कुठंतरी मोठी शोकांतिका आहे. आणि जोपर्यंत आपण एक होणार नाही, जोपर्यंत आपण एक वज्रमुठ होणार नाही, तोपर्यंत हे लव जिहाद, लँड जिहाद, हे असे वेगवेगळे जिहाद आहे, हे आपले चालूच राहणार आहेत. माग गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज ज्यांनी वक्तव्य केलं, त्यावेळेस इथंच आपली सभा झाली होती आणि सर्वांनी ठरवलं होतं की आपण जी खरेदी करणार आहे, कधी आपण कोणाकडून करणार आहे, विसरले का? हीच आपल्या जनजागृतीची कमतरता आहे आणि आपण ते डोक्यात आपण घेत नाही. फक्त झाली सभा, मोठं स्टेज लावलं, मोठे महंत आणले, त्यांनी आपले विचार मांडले, तुम्ही आपल्या टाळ्या वाजवल्या, गेले घरी, जय शेती. परत वरून म्हणायचे इंदुरीकर महाराज म्हणतात त्यांचं काम आहे, पैसे घेतले असं चालले निघून. पण आज आपल्याला ती कृतीत आणण्याची गरज आहे. आपण बघतो आपली गाय, जे आपल्या आईचं दुधानंतर आपण त्या गाईचं दूध पितो. आणि महाराज, मी काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ पाहिला, आपल्या त्या हायवेला गोमासाची गाडी धरली, त्याच्यामध्ये ती गाडी कुठून आणली तर छत्रपती संभाजी नगर हा शब्द ऐकल्यानंतर कुठंतरी मनाला वेदना झाल्या. आणि त्या इतक्या टोचल्या की ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माकरिता एक रक्ताचा थेंब वाया घातला, एक किती त्रास झाला तो आपण ते कल्पनाही करू शकत नाही. आणि त्या छत्रपती संभाजीनगर मधून जर आपली वाली गाय, आपली माता
तीही इथून जर कापून जात असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव आपल्या हिंदूंचं कोणतंही नाही. एवढंच नाही, आपलं वैजापूर सुद्धा मागं नाही, की जे गोरक्षक आहे त्यांना सगळे येडपट म्हणते. पण महाराज जो येडा असतो तोच इतिहास घडवतो, बाकीचे नुसते रेषेत चालत द्या. म्हणून मी सर्व गोसेवकांना आश्वासन देऊ इच्छितो की तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. येणाऱ्या 2 वर्षात आपलावाला वैजापूर तालुका हा गो हत्या मुक्त तालुका महाराष्ट्रात 1 नंबर करायचा आहे. त्याच्याकरिता आपण गेल्या वसुबारसपासून आमच्या देवस्थानच्या वतीने गोशाळा चालू केली आणि त्या आम्ही आता त्याचं असं नियोजन आहे, म्हणजे मला लई भाषण करता येत नाही, मी रेग्युलर सांगतो की आपलं असं नियोजन आहे की प्रत्येकाच्या तिथून 5 रुपये किलोनी शेण विकत घ्यायचं, त्याच्यावरती प्रोसेस करायची. म्हणजे एक गाय आपण केवढ्याला विकतो घाटकाला 5,000 रुपये किंवा 3,000 रुपयाला, त्याच्यापेक्षा तो जास्त देणार नाही. पण ती गाय जर आपण त्या शेणाची जर प्रोसेसिंग केली, तुम्हाला इथं स्टॉल लावलेला आहे का, त्या स्टॉलमध्ये आपण अगरबत्ती असेल, धूप असेल, गणपती असेल, हे सगळे प्रोडक्ट तयार केले. एवढंच नाही तर त्या गाईला माता का बरं म्हटलं जातं, जर बाळाला थोडंसं म्हणजे थोडंसं लागलं तर ती आई लगेच धावून येते आणि त्या गाईला इतकं कापलं जातं तरी आपण आपल्याला काही करत नाही. तसंच जर आपल्याला जर शरीरावरती जर कॅन्सर जर झाला तर त्या गोमित्रापासून, त्या धूपकापापासून असे बरेचसे आजार बरे होतात. पण आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, ती गाय दूध देत नाही म्हणून आपण विकून टाकायची. या असं न करता महाराजांनी सांगितलं का आपल्याला कृतीत उतरायचंय. म्हणून तुमच्या सर्व गोरक्षकांच्या पाठीशी अवधूत चिंतन देवस्थान हे भक्कमपणे उभं राहणार आहे. आणि येणाऱ्या 2 वर्षात वैजापूर तालुका हा गोमुक्त करणार आहोत. इथं काय होतं की सगळेजण एकूणाच्या पाठीमागे लागतात. त्याला गाय विकायची नुसते माहीत जरी झालं, ती जरी चालली तर तो म्हणतो तिच्यावाली चालली, आपल्याला काय घेणं. अरे आपण आपली गाय, आपली आई आपण विकतो आहोत. जोपर्यंत आपल्यावाल्या गोठ्यातली गाय आणि घरातली माय सुरक्षित राहणार नाही तोपर्यंत आपण हिंदू म्हणून घ्यायच्या लायकीचे आहोत का. आपल्याला हे सगळं कृतीत आणून आपल्याला आपल्याला धर्म जागृत करायचा आहे. सगळ्यात महत्वाचं आपल्याला हिंदू म्हणून एकत्र येऊन एका ठिकाणी बसून एका देवतेच्या मंदिरात बसून आपल्याला आराधना करायची. सगळ्यात महत्वाचं आपल्याला हिंदू काय हेच माहित नाही. एक छोटीशी गोष्ट आहे, एक जण आपल्याकडला विदेशात फिरायला जातो, त्याला बसायला जागा राहत नाही म्हणून तो रेल्वेत उभा राहतो आणि उभा राहिल्यानंतर एक जण मागून विचारतो त्याला की तू भारतातला आहे का. तो म्हणे तू कस काय ओळखलं. तर म्हणे तो काय म्हणतो की माझा पाय म्हणजे तुझा पाय मला लागला आणि तू मला नमस्कार केला म्हणून मी तुला ओळखलं. म्हणजे आपली संस्कृती अशी आहे, जर कोणाला पाय जरी लागला तरी आपण दर्शन घेतो. आणि हे परकीय आपल्याला आपला धर्म भ्रष्ट करण्याकरिता आपल्या गोमातेवरती, आपल्या सगळ्याच धर्मावरती चौबाजूने आघात चालू आहे. त्याकरिता आपल्याला सगळ्या हिंदू धर्माला, हिंदू समाजाला एकत्र येण्याची खूप गरज आहे. महाराजांनी सांगितलं की हे व्यासपीठाचं काम आहे, धर्म सगळे एकत्र, जाती सगळ्या एकत्र आणायच्या. महाराज आम्ही मागल्या वर्षी बसून ह्या जाती एकत्र करण्यासाठी प्रयोग पण चालू केलाय की आपल्या देवस्थानच्या वतीने हिंदू धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आपण आयोजित करतो. या वर्षी आपल्याकडे 21 जोड्यांचं रजिस्ट्रेशन झालंय आणि मला सांगायला आनंद वाटतो की हिंदू समाजातील विविध जातीतील 11 जातींचे विवाह आपण एका व्यासपीठावर करत आहोत. त्याकरिता म्हणजे आपण जे प्रयत्न करतो की मी मगाशीच तुम्हाला म्हटलो की मला ग्राउंड लेवलवर काम करायला आवडतं. मी पहिल्यांदाच व्यासपीठावर आलो, मला ते आवडत नाही. कारण की धर्म जागृत करायचा असेल तर मला 1 पाऊल पुढे यायचं नाही, तर मला ते जे 1 पाऊल पुढे येतात तर त्यांच्या 10 पावलं पुढे उभं राहायचंय आणि माझा धर्म जागृत करायचा आहे. माझा धर्म टिकला तर माझा देश टिकेल, माझा देश टिकला तर आपल्याला सगळ्यांना व्यवस्थित इथं राहता येईल. धर्म जागृती ही काळाची गरज आहे. माझी माता भगिनींना खूप विनंती आहे, आमचे सर्व युवक आमच्याशी एक कनेक्टिव्हिटी आहे. जे कॉलेजला युवक जातात, आता काय होतं माहिती का, आपल्याला दोन्ही पण रणनीतीनं चालावं लागतं. समजा घरच्याला माहीत नसलं, त्यांची मुलगी लव जिहाद मध्ये जर अडकत चालली, पण आपल्या कॉलेजमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांना माहीत असतं की कोणाचं पुढं काय चालू आहे. त्याच्याकरिता मी सर्व युवकांना विनंती करेल
आणि माझ्या बहिणींना पण विनंती करेल, तुम्हाला जर वाटलं एखादी ताई लव जिहादच्या जाळ्यात अडकू राहिली तर नक्कीच तुम्ही आम्हाला संपर्क करा. आम्ही नक्कीच त्याच्यावरती एक ऍक्शन घेऊ. आणि मी हा कार्यक्रम संपल्यानंतर आयोजकाकडे एक मंत्र पण देतो. त्या मंत्राने जे लव जिहादसाठी जे वापरलेले तंत्र असतात तर ते तुटतात आणि आपल्याला आपली माता आपल्या घरी आणता येते. आपल्याला एवढंच करून थांबायचं नाही. आपल्याला आपल्या देशामधील सगळ्या जाती संघटित करून ह्या संघ शाखेमध्ये किंवा वेगवेगळ्या आपल्या ज्या धर्म कार्य करणाऱ्या संघटना आहेत, बजरंग दल असेल, संघ असेल, आणखीन कोणत्या ज्या स्थानिक संघटना असेल, यांनी एकत्र येऊन हे कार्य करण्याचं, हे धर्म आघात थांबवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. काही झालं का संघवाले बघतील ते थोडेसे डेंजर आहे, त्यांची लई मोठी सेटिंग आहे. मग आपली काय सेटिंग आहे? सगळं काही झालं का, काही भांडण झाले का बजरंग दलवाले पाहून घेतील. आपण काय करणार? आणखीन काही मॅटर झालं का महाराज मंडळी पाहून घेतील. आपण काय करणार? महाराजांनी सांगितलं जोपर्यंत आपण जागृत होणार नाही, म्हणजे आपल्या घरातली गाय आपण विकली नाही तर काटकाची काय माजाले कापायची. तसंच आपल्याला धर्म कार्यासाठी आपल्यापासून सुरुवात करायची आहे. त्यावेळेसच आपला धर्म टिकेल. निश्चित बजरंग दलवाले पाहतीन, संघवाले पाहतीन, आणखी न कोणी बघेल हे चालणार नाही. आपल्याला सगळ्यांनाच, आपण नाही रस्त्यावर उतरू शकत ना. जो गोरक्षण करतो ना त्याला फक्त शाबासकी द्या. एखाद्याला लागलं ना, बाळा तुला खूप लागलं का रे, त्याला जाऊन भेटा. नाही तर मग काय, तो बेवडा आहे, त्याला काही अक्कल आहे, त्यालाच आपण वेड्यात काढतो. की हे जे युवक आहे, या युवकांची शक्ती तुम्ही ओळखा. आपल्या देशाला मजबूत करण्यासाठी जे युवा शक्ती जे करू शकते ते अन्य कोणी करू शकत नाही. त्याच्याकरता सर्व युवकांनी जागृत राहून तुम्ही अजिबात लोड घेऊ नका. कोणी तुमच्या मागे नाही उभं राहिलं तर आपण आहे. आणि आम्ही जिथं कुठं जातो का तिथं आम्हाला धर्माचं थोडंसं जास्तच कार्य आपण करत असतो. इथून पुढं एक ध्यानात ठेवा, आपल्याला एखादी गोष्ट आवडली ना तर टाळ्या वाजवायच्या नाही. टाळ्या कोण वाजवतं? आता शेर सांगायची गरज नाही, शेर होण्याची गरज आहे. जर आपल्याला एखादं कार्य आवडलं तर आपण प्रभू श्री रामचंद्रांचा जय घोष करून त्या कार्याचा, त्या वाक्याचा त्याला प्रोत्साहन द्यायचं आहे. आणि यापुढेही या संघ शाखेचे हजारो वर्ष पुढे चालू आणि सर्व साधू संतांचे, सर्व हिंदूंना आशीर्वाद लाभो की प्रत्येकाच्या घरात हिंदुत्वाची ज्योत पेटो, एवढी प्रभू श्री रामचंद्र चरणी प्रार्थना करतो. आणि अवधूत चिंतन देवस्थानच्या वतीने होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी आपण सर्वांनी या. की अवधूत चिंतन देवस्थान किंवा कोणतंही देवस्थान हे फक्त धर्मकार्यातच नाही तर सामाजिक कार्यात पण आणि सगळ्या धर्मासाठी एकत्र आणण्याचं कार्य सुद्धा करतं. त्याच्याकरिता येणाऱ्या अक्षय तृतीयाला 19/4/2026 ला सायंकाळी 6 वाजता सगळ्यांनी विवाहाला या. हे विवाह नुसतं आम्ही लावून रिकामं होत नाही तर पूर्ण विधी करतो. अगदी पुऱ्यापासून 15 तारखेला पुऱ्या आहे, बांगड्या आहे, शेवटी वाटी लावायच्या टायमाला पाटी आहे, मणिमंगळसूत्र आहे, सगळं आहे. तर हे कार्य सगळ्या तुमच्यावाल्या उपस्थितीत पार पडो. आणि आम्हाला सगळ्यांना तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. की धर्म कार्य करत असताना कुठून दगड येईल किंवा कुठून कोण काय करीन याचा काही सांगता येत नाही. त्याच्याकरता सर्व हिंदू धर्मियांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो ही प्रभू श्री रामचरणी व श्री गुरुदेव दत्त चरणी प्रार्थना करतो. जय हरी, जय श्रीराम.